पुण्यातील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने देण्यात येणारा 8वा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार यंदा प्राध्यापक डॉक्टर M.N. नवले, प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ जबडे, डॉक्टर संजय चाकणे, प्राध्यापक गणेश राऊत यांना प्रदान करण्यात येणार आहे। रविवार दिनांक 8 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता नरे येथील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे। पुणेरी पगडी, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर यांनी पत्रकार परिषदेत दिली। पुरस्कार वितरण सोहळ्याला कोहिनूर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पराग काळकर, संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत। नमस्कार, मी ॲडव्होकेट शार्दूल सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट। जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट नेहमीच शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय, विज्ञान आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कार्य करत असलेल्या लोकांना त्या ठिकाणी प्रोत्साहित करत असतात आणि त्याच्यातलीच एक भाग म्हणून तर देशाला आपल्याला चांगल्या पद्धतीनं घडवायचं असेल, देशाला जर विश्वगुरू करायचा असेल तर शिक्षकांचा आणि शिक्षण संस्थाचालकाचा अत्यंत मोठ्या प्रमाणावरती भाग हा त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ह्या जडणघडणीमध्ये असणार आहे। आणि म्हणून मागील 8 वर्षापासून आदर्श शिक्षक पुरस्कार हा शिक्षण संस्थेच्या वतीनं चालू केला। त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी 8व्या आदर्श शिक्षण पुरस्काराचं वितरण समारंभ हे 8 सप्टेंबर 2024 रोजी प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर एज्युकेशनल कॅम्पस, महाराजीनगर, नरे, पुणे 41 या ठिकाणी होणार आहे। मला सांगताना आनंद वाटतो की यावर्षी आदर्श शिक्षण संस्थाचालक पुरस्कार हा सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय श्री M.N. नवले सर यांना आपण देत आहोत। आदर्श कुलगुरू पुरस्कार विश्वकर्मा युनिव्हर्सिटी म्हणजेच VIT कॉलेजचे जे कुलगुरू आहेत सिद्धार्थ जबडे सर यांना आपण देतोय। आदर्श प्राचार्य पुरस्कार आपण टीकाराम जगन्नाथ कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे माननीय श्री संजय चाकणे सर यांना आपण देतोय। आणि आदर्श शिक्षक पुरस्कार हा गणेश राऊत सर HV देसाई कॉलेज पुणे यांना आपण पुरस्कृत करतोय। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल साहेब असणार आहेत आणि प्रमुख अतिथी म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पराग काळकर सर यांना आपण त्या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे। पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये 6वा प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर करंडक वितरण समारंभ देखील होणार आहे। ॲडव्होकेट शार्दूल जाधवर म्हणाले, विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणाबरोबर त्यांच्यातील कलागुण जोपासण्यासाठी शिक्षण संस्थेकडून प्रयत्न केले जातात। त्यासाठी वर्षभरात विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते। त्यामधील हा एक कार्यक्रम आहे। माणूस पैशांनी मोठा झाला तरी त्यांनी आपल्या शिक्षकांचे ऋण विसरू नयेत। त्यांचा आदर करणे ही विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे। अशा शिक्षकांप्रती ऋण व्यक्त करण्यासाठी आदर्श शिक्षक पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे, असेही शार्दूल जाधवर यांनी यावेळी सांगितले। या कार्यक्रमासोबतच यावर्षी 6व्या प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर राज्यस्तरीय करंडकाचं देखील बक्षीस वितरणाचा समारंभ या कार्यक्रमाच्या सोबतच त्या ठिकाणी तो पार पडणार आहे। याच्यामध्ये अत्यंत जाणीवपूर्वक या करंडकामध्ये देखील असे विषय देण्यात आलेले होते की ज्या विषयाचा अभ्यास या विद्यार्थ्यांना आजपर्यंत कधी झालेला नव्हता आणि जे समाजातले ज्वलंत प्रश्न असतील आरक्षणासारखे याच्यावरती विद्यार्थ्यांना त्यांचे मत मांडायला सांगितलेले होते। वक्तृत्व असेल, निबंध असेल, भारुड असेल, भजन असेल, पोवाडा असेल, पथनाट्य असेल, अशा सर्व स्पर्धांमध्ये इयत्ता पहिलीपासून PhD पर्यंत जवळपास 26,000 विद्यार्थ्यांचा सहभाग याच्यामध्ये झालेला होता आणि नक्कीच हा कार्यक्रम सक्सेसफुल झाला आहे असं मला सांगताना आनंद वाटतो। मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहा। धन्यवाद। मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे।